पैसे कमवता पण प्रत्येक गोलसाठी एकच इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वापरत असाल तर कदाचित तुम्ही चूक करत आहात. कारण 1 वर्षानंतर लागणाऱ्या पैशासाठी आणि 20 वर्षानंतर लागणाऱ्या पैशासाठी स्ट्रॅटेजी सारखी असू शकत नाही. आज आपण फायनान्शियल गोल्सचे 3 प्रकार समजून घेणार आहोत. हाय एव्हरीवन, आय एम गौरी, अ कॉमर्स स्टुडंट. मी फायनान्शियल ॲडवायझर किंवा एक्सपर्ट नाही. मी सध्या फायनान्स आणि पर्सनल फायनान्स शिकत आहे आणि माझी लर्निंग जर्नी इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो आपण स्टार्ट करूया शॉर्ट टर्म गोल्ससोबत. सो जे शॉर्ट टर्म गोल्स असतात ते 0 ते 3 वर्षाच्या टाईमलाईनमध्ये असतात. उदाहरणार्थ एमर्जन्सी फंड, वेकेशन, नवीन मोबाईल किंवा बाईक. इथे मुख्य उद्देश असतो पैसे सुरक्षित ठेवणे आणि गरज पडल्यास लगेच उपलब्ध असणे. म्हणून सेविंग अकाउंट, FD किंवा लिक्विडिटी फंड्स सारखे पर्याय वापरले जातात. त्यानंतर येतात मीडियम टर्म गोल्स. हे गोल साधारण 3 ते 5 वर्षाचा असतो. उदाहरणार्थ कार परचेस, बिझनेस एक्सपेन्शन किंवा हाऊसचा डाऊन पेमेंट. इथे सेफ्टी आणि ग्रोथ दोन्हीही महत्त्वाचे असतात. म्हणून हायब्रिड फंड्स किंवा शॉर्ट ड्युरेशन डेब्ट फंड सारखे पर्याय निवडले जातात. यानंतर आहे लॉंग टर्म गोल्स. सो जे लॉंग टर्म गोल्स असतात ते 5 वर्षाच्या पुढील टाईमलाईन म्हणजे 5+ इयर्सचं असतं. उदाहरणार्थ रिटायरमेंट प्लॅनिंग, हायर एज्युकेशन, फायनान्शियल फ्रीडम आणि वेल्थ क्रिएशन. इथे सर्वात मोठी ताकद असते टाईम, वेळ. कारण जास्त वेळ म्हणजे कंपाऊंडिंगचा जास्त फायदा. म्हणून अनेक लोक इक्विटी म्युच्युअल फंड्स, ऑल्सो नोन एज इक्विटी फंड, इंडेक्स फंड्स आणि SIP हा पर्याय वापरतात. नेक्स्ट आहे स्मार्ट गोल्स. आता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कोणतेही फायनान्शियल गोल हा स्मार्ट असावा. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट आणि टाईम बॉन्डेड. फॉर एक्झाम्पल, मला श्रीमंत व्हायचं आहे. हा गोल खूप अस्पष्ट म्हणजे स्पेसिफिक नाही आहे. पण मला पुढील 20 वर्षात 5 कोटीचा रिटायरमेंट फंड तयार करायचा आहे. हा स्मार्ट गोल आहे. लक्षात ठेवा, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त इन्व्हेस्टिंग नसते. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे योग्य गोल, योग्य टाईमलाईन आणि योग्य स्ट्रॅटेजी. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि पर्सनल फायनान्स सोप्या भाषा शिकण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ.